ज्याचा की कधीही चळवळीशी किंवा कोणत्या आंबेडकरी विचारांशी काही देणे घेणे नाही, असा एक स्वयंघोषित समाजसेवक काही दिवसापासून वरच्या 30/2 जी आपली वरची गायरान जमीन आहे त्या जमिनीच्या माध्यमातून तिथले जे गोरगरीब लोक आहेत व हातावरचं पोट असणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचे कुठेतरी एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणून त्या माध्यमातून आम्ही आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। आम्ही म्हणजे रस्त्यावरचे कार्यकर्ते सगळे माझ्यासोबत अशोक गायकवाड आहेत, रोहित भाई अकसभाई आहेत, शरद दिवार आहेत। मागच्या अनेक वर्षापासून आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून ओरिजिनल आंबेडकरवादी या चळवळीमध्ये सक्रिय असतात। आमच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, पण काही दिवसापासून एक स्वयंघोषित माजी नगरसेवक ज्याचे की नाव कपिल मस्के आहे त्यांनी काय केलेलं आहे तर समाजाला वेठीत धरण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी मागे एक उपोषण केलं, त्या उपोषणाच्या माध्यमातून बी त्या व्यक्तीनं एक पैशा पाण्याची मॅनेजमेंट तडजोड केलेली आहे आणि काल सुद्धा त्यांनी या व्यक्तीने एक उपोषण केलं। त्या रमेश लांडगे ह्या व्यक्तीला हे माजी नगरसेवक कपिल मस्के यांनी काल उपोषण झाल्या 30/1 मध्ये व 30/2 मध्ये तू मला जागा दे, मी तुझ्या सोबत आहे, आपण सोबत मिळून खाऊ, गायरान आपण मिळून खाऊ, अशा पद्धतीचा युक्तिवाद त्यांनी संभाषण त्यांनी मोबाईलच्या माध्यमातून त्यांचं झालेलं आहे आणि ती क्लिप आज आमच्याकडे समितीकडे आलेली आहे आणि म्हणून ते पुरावा देण्यासाठी आज पत्रकार परिषद आहे। त्यामध्ये या क्लिपमध्ये कोणत्याही पद्धतीची खोडसाळपणा नाही, त्या क्लिपमध्ये कुठे एडिटिंग नाही। तसं जर काय असेल तर आम्ही सामाजिक राजकीय जीवनातून संन्यास घेऊ, त्याच्यामध्ये जे काय असेल ते एकदम ओरिजिनल आहे, ते आपल्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पेश करू। 30/1 मध्ये का आपण मिळून खाऊ ना आपण 7 बाय पैसे किती देतो काय 7 बाय सोडून देणे विषय आपण मिळून खाऊ। बरे सर्वे नंबर पट्टे 1 आणि सर्वे नंबर पट्टे 2 माझी मुद्दा आहे, हा मुद्दा चुकीचा आहे। सर्वांनी प्रथम ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, कारण मी एक समाज बांधव म्हणून तुम्हाला 2 मिनिटं सांगतो माझ्याकडची माहिती आहे ते। आणि आमचा संघर्ष सर्व पत्रकार बांधवांना एवढंच सांगायचं आहे की आमचा उद्देश नाही की कुणाला एका टिप्पणी करायचा किंवा कोणत्या लोकप्रतिनिधीला। आमची चळवळ ही कायम समाजासाठी आहे, समाजाच्या लोकहितासाठी आहे। ज्या गोष्टी बसत नाही आम्ही त्याच्या एकदम सक्षमपणे त्याच्या विरोधात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यासाठी जन आंदोलन उभं करू।